आवाज बा नुसता आवाज आहे का आवाज मस्त वाटतंय. वातावरण एक नंबर झालेलं आहे. काय धबधबा. राम राम मंडळी. काल रात्रीच कळालं होतं की चिंचोली तलावाला पाणी सोडले म्हणून. मग सकाळी लवकर उठून गेलो पाणी बघायला. जेव्हा देवीच्या मंदिराच्या मागे इथं आलो, आम्ही व्हिडिओ शूट करत होतो, तेव्हा अचानक माझं लक्ष गेलं एका माश्यावर. शुभ्रा आणि श्लोकला पण दाखवलं. मला वाटलं जिवंत नाही म्हणून काठी लावून बघितलं तर गेला पळून पाण्यात मासा. मग आम्ही घराकडे आलो तेव्हा श्लोकला वंड्याला पकडायचा होता, प्रयत्न करत होता, पण तो त्याला काय गावलाच नाही. मग दुपारी अजून आज जायचं म्हणून चाललो होतो, तेवढ्यात गोंड्या पण मागे लागला. आज आहे आपण चिंचोली तलावामध्ये पाणी सोडलंय, त्यामुळं मस्तपैकी वातावरण झालेलं आहे. इथं पाण्याचा आवाज बघू शकताय तुम्ही. भारी पाणी झाले. आवाज बघा, आवाज आहे का आवाज. मस्त वाटतंय. वातावरण एक नंबर झालेलं आहे. आपण मस्तपैकी पाण्यात आलेलो आहोत. काय धबधबा. सर्वजण धबधब्याचा व्हिडिओ टाकत होते म्हणून मी लो अँगलने व्हिडिओ काढला, जसा धबधबाच दिसतोय ना. मग देवीच्या पाया पण पडलो, कारण ह्याच देवीमुळे तलावाला पाणी आहेत असे इथले स्थानिक लोक सांगतात. मग माघारी येत होतो तेवढ्यात रेश्मा पण आली नैवेद्य घेऊन देवीला. पोरांना काय पाण्यात दगड मारत बसली ती, तेवढंच काम आहे त्यांना. मग या दोघांना पण पाण्यापाशी व्हिडिओ काढला. घरी जाताना बघा कशी मजा मस्ती चालली दोघांची. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. राम राम.